अहो मला सांगा, मी तुमची कोण? बायको. तुमचं घर कोण सांभाळते? बायको. तुम्हाला रोज जेवण कोण बनवून देते? बायको. सासूबाई रोज कुणाच्या नावाने खडे फोडते? बायकोच्याच की. शेजारची जी तुम्हाला रोज टुकू बघते ती तुमची कोण? दुसरी बायको. नवऱ्याचा सगळा पगार ताब्यात घेऊन त्याचं काय ना ऐकणारे आम्ही बायका 1,500 रुपये घेऊन सरकारचं ऐकणार होय? बाद झाला आता, तुमची रोज रोजची कामं करून वैताग आलाय मला. आजपासून मी एकाही कामाला हात लावणार नाही. मला नुसतं मोलकरीण बनवून ठेवलंय, मोलकरीण. आजपासून मी प्रत्येक कामाचा पगार घेणार, पगार. होय काय? पगार तर आम्ही देणार, पण काम नाही आवडलं तर मोलकरीण पण बदलू शकतो आम्ही, हे लक्षात ठेव. अहो सासूबाई, मी तर चेष्टा करत होते, काय सिरियस घेताय? तुला इतके दिवस झाला माग लागली होती दारू सोड म्हणून सोडला नाहीस. मग आता असं काय झालं जे तू दारू सोडलायस? शेजारी म्हणत होते तोंडाचा वास येतो. महाराज, गोरी बायको करावं का काळी बायको करावं? गुरी बायको करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय? उन्हात न्यावं तर लाल पडती, आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी आणती. काय बोलतो बायको? ओ लोक लग्न का करतात हो? अगं जिवंतपणे नरकाचं दर्शन व्हावं म्हणून. नाव काय? तुम्ही नवीन दिसायला लागलात. माझं नाव वर्षा. इकडे माझ्या मामाकडे राहायला आली. मी तुम्हाला पाहत असल्यानेच ओळखलं. म्हणलं तुम्ही पाहुणे दिसता गावात. नाही तर आमच्या गावातल्या निवळ भादाड्या पुरी आहेत, 5 तेल आणि 2. फोन केलीस आणि फोन पण उचलला असेल, मेसेजचा रिप्लाय पण देणार तू. आतापासून तुझं रोज फोन उचलते आणि मॅसेजचा पण रिप्लाय देते. बरं ऐक की, माझं तुझ्याकडे एक काम होतं. बोल की काय? मला एक 10,000 रुपयाची गरज होती, पाठव की. लगेच पाठवतो. गेले वापस. आता माझ्या जानला फोन लावून बोलतो. The number you are calling is currently switched off. सोनूची मम्मी, अगं 15 ऑगस्ट 1947 ला काय झालं होतं माहिती का तुला? अहो सोनुष पप्पा, 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत स्वातंत्र्य झाला होता. भारत. अरे वा, हुशार आहे तू. मग तुम्हाला काही येणं समजलं होतं का? आणि मला सांग, 26 जानेवारी 1950 ला काय झालं होतं? 48, 49, 50. अहो सोनुष पप्पा, भारत स्वातंत्र्य होऊन 3 वर्ष झाले होते. 3 वर्ष. खरंच सोनूची मम्मी लय हुशार आहे तू.